त्यांना वचन दिलं होतं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. आज या ठिकाणी मी आलेलो आहे खास. माझं नाव आहे आठवले रामदास. अच्छा है, बहुत अच्छा है. असं पेडणेकर राहुल कथा खामोश. हाय. नमस्कार मंडळी, पॉडकास्ट सेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत एक खास पाहुणे आणि नकलाकार राहुल पेडणेकर यांच्या ठिकाणी स्वागत आहे. त्यांच्याच आवाजात आणि त्यांच्या खास शैलीत आपण त्यांची पुढील वाटचाल कशी आहे ते आपण पाहू. राहुलजी, तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण हे दादरमध्ये, मुंबईमध्ये दादरमध्ये सगळं बालपण आमचं निशान मोहम्मद चाळीत आणि जास्त करून या सराउंडिंग मध्येच गेलं, दादर आणि मुंबई. दादर हा म्हणजे सांस्कृतिक विभागच आहे संपूर्ण. जे काय कार्यक्रम होता दादर मध्ये सुरुवात होतात, कळलं की नाही? तुमची सुरुवात तुम्ही नकला चालू केल्या ती कुठून झाली सुरुवात? आमची नकला सुरुवात करण्याची सुरुवात ही अगदी आमच्या सांस्कृतिक कार्यक्रम असायचे आमच्या दादरमध्ये, तिथूनच झाली. मग ते आमच्या पूजा समितीचे कार्यक्रम असो किंवा गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम असो, मग ते जयभवानी क्रीडा मंडळ असो, आणि प्रत्येक जण तिथे मला एक एक सपोर्टिव्ह भेटत गेला. म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता असो, नावं घ्यायला गेलो तर जवळजवळ जंत्री लागेल, पण खूप जण पाठीशी उभे राहिले आणि हा प्रवास चालू राहिला. तुम्ही सुरुवात करून गेली मग चाळीतून किंवा काय कार्यक्रमातून? कार्यक्रमाचे म्हणजे विशेष किस्सा सांगायचा झाला तर आमचे जे ज्येष्ठ नागरिक होते शंकर बापू म्हणून, तर त्यांची नक्कल इतकी माझ्याकडून हुबेहूब झाली. त्यांची एक वेगळाच अंदाज होता, फक्त वय होतं त्यांचं आणि त्या ह्याच्यात आवाजात एक वेगळेपणा होता. ती नक्कल ज्यावेळेला आमचे अध्यक्ष होते त्यावेळेला नारायण आंबरे म्हणून पूजा समितीने, त्यांच्यासमोर मी करून दाखवली. काय राहुल बाबा, कसं काय मजेत ना? अभ्यास वगैरे व्यवस्थित चाललाय, शाळा बिळा व्यवस्थित सगळं सांभाळून आपण आपलं काम करत राहायचं असतं, पुढे जात राहायचं असतं, असं त्यांचा तो एक वेगळा अंदाज असायचा. आणि हे जेव्हा त्या अध्यक्षांसमोर मी केलं आणि ते फार म्हणजे त्यांना आवडलं. ते म्हणत, हे जे तू इथे करतोयस ते आता तुला माईक समोर करायचं आहे. माईक समोर म्हणजे त्याला अंदाज नव्हता नक्की काय करायचं. मग ते म्हणाले का आणखी कोणाकोणाचे काम, आणखी मग तो तसा अजून एक मित्र होता, त्याचा पण वेगळी शैली. काय ना रे बाई, कसं काय, एकदम सगळं मजेत ना? आज कशी पूजा वगैरे आपली जोरदार गाजली पाहिजे, कंदील बिंदील एकदम डॅशिंग झाला पाहिजे बरं काय. म्हणजे आता बिपिन बनसोडे म्हणून मित्र होता, त्याचा आवाज पण आहे. ते मग एवढं सगळं गाजलं तिकडे. मग प्रत्येकाचा आवाज दरवर्षी एक 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 वाढत गेला आणि जवळजवळ मग हे सगळ्यांचे आवाज करता करता मग बॉलिवूड स्टार्सचे आवाज काढणं वगैरे सगळं तिथून चालू झालं. शालेय जीवनात तुम्ही काय कार्यक्रम केलेत का? हो, शालेय जीवनात ज्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायच्या त्यात मी आवर्जून भाग घ्यायचो. आणि त्यात सुद्धा प्रथम क्रमांकाने त्या जिंकण्याची एक मला ती संधी मिळाली. कारण भाग घेतला आणि पोतराजाचा जो हे होता जरीमरीवाला, तो इतका हुबेहूब झाला का ते लोकांना आवडलं, जजेसना आवडलं. आणि त्याचबरोबर तो सुद्धा प्रथम क्रमांकाने जिंकला. आणि जो लॉटरी विक्रेते असायचे त्यावेळी, त्यांची नक्कल सुद्धा इतकी हुबेहूब झाली की आमचे गायन गुरुजी होते पुसाळकर सर, तर ते पुसाळकर सर स्वतः आले आणि माझ्याकडून ते तिकीट विकत घेतलं. आणि तेव्हा सुद्धा प्रथम क्रमांकाला. आणि झारापकर मॅडम ज्या आमच्या मुख्याध्यापिका होत्या शारदा श्रमच्या, त्यांच्या हस्ते तो प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेण्याचा सन्मान त्यावेळेला मला मिळाला. ते माझं भाग्य समजतो. त्या लहान वयात ते एक बूस्ट होतं एनर्जी.
तुम्हाला नक्कल करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? नक्कल करण्याची प्रेरणा म्हणजे आमचे ज्यांना मी गुरु मानतो, ज्यांच्याकडून एकलव्याप्रमाणे शिकलो ते सुदेश भोसले साहेब. म्हणजे त्यांचे 31 डिसेंबरला कार्यक्रम असायचे. मग त्यात ते दादामुनी असो, ओमप्रकाशजी असो, असे काही आवाज ते काढायचे. मग ते त्यांनी काढल्यानंतर मग ते ऐकत राहतो की ही व्यक्ती कसं काय एक दोन आवाज बदलते. त्यावेळेला मी काढतोय ते मला माहित नव्हतं की याला मिमिक्री म्हणतात. ते प्रोफेशनली जेव्हा तिथे त्यांनी सादर केलं त्यावेळी मला तो एक वेगळाच हे, कारण इतकं उभं कोण कसं काय करू शकतो नक्कल. ते मी एक ते करून बघितलं आणि मित्रांसमोर ते केल्यानंतर मग त्यांना ते आवडलं. पहिल्यांदा कोणाची नक्कल केली आणि तुम्हाला प्रेक्षकांना काय प्रतिसाद मिळाला? पहिल्यांदा आपले मिथुन चक्रवर्ती, दादामुनी, ओमप्रकाश साहेब आणि प्रेक्षकांना करून पण सुद्धा जबरदस्त तर त्याची एक झलक होऊ दे ना. थोडीशी आता जर हे कलाकार आले हिंदीतले तर कशा पद्धतीने आपल्या पॉडकास्ट जंक्शनला शुभेच्छा देतील तर आपल्याला थोडस सादर करतो. आज ये पॉडकास्ट जंक्शन का आपने आयोजन किया है, हमें बहुत अच्छा लग रहा है. क्या हम भी आपके इस पॉडकास्ट जंक्शन के प्रोग्राम को ढेर सारी शुभकामनाएं देंगे. क्या आता हे जर आपले दादामुनी साहेब आले, छन्न पटैया छन्न के ऊपर ना. आज हम देखेंगे पॉडकास्ट जंक्शन में आए हैं कौन का. वाह भैया वाह, जय हो भगवान की, जय हो भागवंती की. मैं भी पॉडकास्ट जंक्शन के इस प्रोग्राम को ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. कोणाचा आवाज आणि कोणाची शैली तुम्हाला कठीण वाटली आवाज काढायला? कठीण म्हणजे संजीव कुमार साहेबांची थोडी डिफिकल्ट होती, कारण तो आवाजच वेगळा होता. हलक्या ह्याच्यातून थोडं मध्ये बेस वाढवणं वगैरे असं तो वेगळाच आवाज वाटला. आणि प्राण साहेब हे दोन आवाज थोडेसे म्हणजे भारी पण होते आणि थोडं वेगळं होतं पण त्यांचं. तर ते सादर करताना एक तुम्हाला दाखवतो संजीव कुमार साहेब. गब्बर, आता तो गब्बरचा सीन असायचा त्यावेळेला ते हे येतात काली आहे त्यावेळेला मी थोडासा तो माझ्यातून ऍड ऑन केलेला तो थोडा दाखवतो. गब्बर से जाके कह देना रामगढ़ वालों ने कुत्तों के आगे मंचूरियन डालना. एक थोडंसं इम्प्रोव्हायझेशन केलेलं ते लोकांना आवडत गेलं. आणि प्राण साहेबांचं पण एक वेगळी शैली होती. बारकोरदार कमाल करते हो, आज हम भी पॉडकास्ट जंक्शन के इस प्रोग्राम में आए हैं तो हम भी पॉडकास्ट जंक्शन के प्रोग्राम को ढेर सारी शुभकामनाएं देते हैं. एक वेगवेगळ्या शैली असतात प्रत्येक कलाकाराच्या आणि त्याप्रमाणे त्याला एक वेगळा प्रतिसाद मिळत गेला. लोकांना तो आवडत गेला. नक्कल हावभाव होताना नक्कल करताना ते हावभाव जरुरी आहेत का किंवा काय असं काय तुम्ही सांगू शकाल? महत्व काय लावा? हो हो नक्की. कारण आता शत्रुघ्न सिन्हा साहेब तो विदाउट हावभाव ते होऊच शकत नाही ना. आता शत्रुघ्न सिन्हा साहेबांचं जेव्हा मी स्वतःचं इंट्रोडक्शन एक देतो ते मी त्यांच्या आवाजात म्हणजे माझं एक नावाचं थोडस दाखवतो तुम्हाला. चलो एक कहते हैं पूछी को रात
आग से बनती है बारूद औसत पेडणेकर राहुल कथा खामोश हाय पण त्यावेळेला तो फेस क्रिएट करणं ते हा 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 भैया नमस्कार होय ते सगळं करावं लागतं त्याशिवाय ते संचलन शक्य नसतं. स्टेजवरचे काही किस्से सांगू शकाल का मजेदार किस्से तुमच्या झालेले आहेत? हो आता हे वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रातून जसा प्रवास आमचा चालू झाला मग तो मध्यंतर प्रोडक्शन असो किंवा आपला स्वरगंगा मंगेश रामचंद्र गाडीगावकरांचा ऑर्केस्ट्रा एंटरटेनमेंट मुंबई सध्या तर या वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असताना मध्यंतर प्रोडक्शन तर्फे मला दादा गुणके ज्युनियर दादा साकारण्याची मला संधी मिळाली आणि त्यावेळी मजेदार किस्सा म्हणजे असा की खरोखरच त्या जे डान्स करत असताना जी को ऍक्ट्रेस होती माझ्यासोबत तर नाचता नाचता जी दादांची नाडी फेमस होती तिने नाडीला धरलं आणि डान्स करायला ओढायला लागली मग त्यावेळेला मग ते थांबवताना मग माझ्या नाकी नऊ आले तसंच डान्स करत मला जावं आणि ते एक वेगळा अवघडलेला क्षण होता पण तिथे सुद्धा मी थोडं डोकं वापरलं की दादांच्या आवाजात मी म्हणालो पब्लिक बघते लाडी सुटेल भाई लाडी वा सुंदर सुंदर. तर तुमच्या मते नक्कल करण्याला किती संधी आता संधी मिळते का किंवा त्यांनी कसं आहे? हो नक्कल करणाऱ्यांनी प्रत्येकाने स्वतः आवाज ऐकणं ज्याची नक्कल करायचं त्याचा आवाज तुम्ही 100% तो ऐका आधी जेवढा तुम्ही जास्त आवाज ऐकणार तेवढं तुम्ही तो उपयोग पकडणार मग त्यातले बारकावे असो त्यांचे पाऊस असो ते पकडलं तर एकदा की तुमची ही पुढे जाते एक वेगळ्या वर्णावर तुम्ही पोहोचता मग तुम्हाला समोरून शो मिळतात जसे आज आम्हाला स्वतःहून समोरून बोलवतात तसं मग ऑर्केस्ट्रावाले त्यांचे कोऑर्डिनेटर असतात ते मग ते स्वतः तुम्हाला शोधून काढतात त्यासाठी त्यांनी तेवढंच करावं की ऐकावं मग पुढे नक्कल करावे. राजकारणी जे लोक आहेत त्यांच्याबद्दल काय तुम्ही असे आवाज काढलेत का? हो आता तो एक प्रयोग आमचा चालू आहे ज्याला दाखवायची झाली तर आपले देवेंद्रजी फडणवीस यांना पॉडकास्ट जंक्शनला बोलवलं तर काय कशा पद्धतीने शुभेच्छा देतील हे दाखवतो. आज या ठिकाणी मला पॉडकास्ट जंक्शनच्या या कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल मी सोनवडेकर साहेबांचे इथे आधी धन्यवाद मानतो आणि खरोखरच हा कार्यक्रम अत्यंत चांगला आहे पण आज मी या ठिकाणी कोणतंही राजकीय वक्तव्य करणार नाही कारण मला सोनवडेकर साहेबांनी आधी सुद्धा बोलवलं होतं आणि त्यावेळी मी त्यांना वचन दिलं होतं मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि माझ्या वचनाची पूर्तता जी आहे ती केलेली आहे आणि हा कार्यक्रम असाच चालू राहो. आणि रामदास आठवले साहेब त्यांची सुद्धा एक वेगळी शैली आज या ठिकाणी मी आलेलो आहे खास आज या ठिकाणी मी आलेलो आहे खास माझं नाव आहे आठवले रामदास आज हा जो पॉडकास्ट जंक्शनचा इथे कार्यक्रम चालू केलेला आहे यातून नवीन नवीन व्यावसायिक असो नवीन नवीन कलाकार असो त्यांना एक चांगलं व्यासपीठ मिळत आहे आणि त्यांची प्रसिद्धी सुद्धा होत आहे तर मी सोनवडेकर साहेबांना धन्यवाद देतो त्यांनी असेच हे कार्यक्रम चालू ठेवावे आणि नवीन नवीन लोकांना जी आहे ती संधी देत राहावी. तुम्ही बरेचसे कार्यक्रम केले स्टेजवरती कार्यक्रम केलेले आहेत मोठ्या मोठ्या थिएटरला कार्यक्रम केलेले आहेत
तुम्ही दादरमध्ये, दादर हे कलेचं माहेरघर आहे आणि प्रत्येक कलाकार इथून घडलेला आहे आणि मी त्याच दादरमध्ये घडलेलो आहे. तर तुमच्या दादरमध्ये जो संस्था वगैरे त्याचा काय अनुभव आहे तुम्हाला? दादरमध्ये अनेक संस्थांबरोबर काम करत असताना ज्या आपले अगदी आमच्या इथूनच सुरुवात करतो, म्हणजे आमची जी चाळीची पूजा समिती असेल तिथून ते अगदी काय म्हणतात प्रत्येक गणेशोत्सव मंडळ असेल, मग त्या सगळ्यांच्या सपोर्ट नंतरच, कारण आमचं पूजा समिती तिथे मग नारायण आंबरे असेल, वैभव तारी असेल, आता हे सगळे आणि सगळेच पदाधिकारी, मग तो जयवंत असेल किंवा हे पाठीशी उभे राहतात आपल्या. तसंच जय भवानी क्रीडा मंडळाला आमचं इथे सुद्धा प्रत्येक जण म्हणजे अक्षरशः अगदी आमचे अशोक भगत असतील, भास्कर मुरबाडकर असतील किंवा शैलेश देपे म्हणा किंवा अभि कामोलकर, हे सगळे अक्षरशः पाठीशी उभे राहिले आमचे हे कार्यकर्ते. आणि त्याचबरोबर सावली सहयोग संस्था आली. सावली सहयोग संस्थेचं वैशिष्ट्य ही दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था आहे आणि या संस्थेबरोबर जोडल्या गेल्यानंतर त्यांचे जे कार्यक्रम आहेत ते मी विनामूल्य सुद्धा करतो, कारण एक आपली सेवा म्हणून आपलं काहीतरी आपण समाजाचं देणं असतो. तर सावली सहयोग संस्थेबरोबर कार्यक्रम करत असताना एक तो वेगळा आनंद. मग ते राजेश गुलाब साहेब असतील आमचे, तर त्यांच्यासोबत सुद्धा नितीन गोडके वगैरे जे सहकारी, त्यांनी सुद्धा खूप सपोर्ट केला आम्हाला. आणि त्याचबरोबर आमचे माधव सर म्हणून जे आहेत, संजय माधव सर, त्यांनी पण फार म्हणजे प्रत्येक मंडळ वगैरे त्यांच्याशी इंट्रोड्यूस करून देणं फार म्हणजे महेश सर असतील, फार मोलाची कामगिरी लोकांनी म्हणजे पाठीशी उभे राहिले. आणि हे झालं आमचं वेस्टचा भाग. पण जो ईस्टला आम्हाला जो स्कोप मिळाला तो म्हणजे जे भगवान दादांच्या एरियात, म्हणजे जो मास्टर भगवान दादा, आता भगवान दादांच्या विभागामध्ये जो शिंदेवाडी परिसर आहे त्या इथे जो शिवनेरी कट्टा आहे, तर त्या ह्याच्यात मला जेव्हा पहिल्यांदा जेव्हा ही संधी म्हणजे मिमिक्री कॉम्पिटिशन त्यावेळेला झालेलं आहे, म्हणजे सर्वच कलाकारांना ते व्यासपीठ देत असतात. तर तिथे त्या कॉम्पिटिशन मध्ये मी चंद्रकांत कुसळकर साहेब, म्हणजे जे दादासाहेब फाळकेंचे नातू आहे आणि साक्षात चंद्रशेखर कुसळकर साहेब, तर चंद्रशेखर कुसळकरांच्या हस्ते ते जे पारितोषिक स्वीकार करण्याचा तो आनंद होता. आणि त्यांनी कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर मारली तर म्हणजे खरोखर भरून आलेलं. आज सुद्धा बोलताना एक वेगळंच हे वाटतंय, कारण ही फार मोठी माणसं आहेत. आणि मग मग शिवनेरी कट्टा हा तर एवढी मोठी संस्था आहे, जवळजवळ एक 56 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. मग साक्षात त्यातले पण सगळे कार्यकर्ते आमच्या पाठीशी उभे राहिले, पदाधिकारी मंडळातले. तसंच आपलं सुद्धा मार्गदर्शन आम्हाला तिथे लाभलं. आणि त्याचबरोबर एक वेगळी एक संस्था म्हणून ते क्रीडा मंडळ असेल, कबड्डी असो किंवा कलाकारांसाठी सुद्धा ते वेगवेगळे कॅराओकेचे असेल कॉम्पिटिशन्स घेत असतात. आणि तिथे सुद्धा मला जजिंग करायला मिळालं. आणि या मंडळासोबत आता मी 3 वर्ष एक साधारण ॲज अ जज म्हणून त्यांच्यासोबत तेही काम आनंदाने करत असतो आणि त्यांचं तिथे सहकार्य लाभत असतं. त्याचबरोबर गिरगाव जे आपलं जसं लालबाग गिरगाव हे कलेचं हे म्हटलं जातं, तर तिथे सुद्धा माधव मोगे साहेबांचा आशीर्वाद मला मिळाला. आणि त्यांच्यासोबत सुद्धा त्यांनी संजीव कुमार साहेब केलेले, शत्रुघ्न सिन्हा केलेलं, ते आठवणी आहेत त्या. शेवटी माधव मोगे साहेब म्हणजे ज्यांना सुदेश भोसले साहेब त्यांचा गुरु मानतात, त्यांच्याबरोबर त्यांच्या छत्रछायेमध्ये मला ते शिकायला मिळाली मिमिक्री वगैरे. आणि फार एक आनंदाच्या आठवणी आहेत त्यांच्यासोबत. आज आपल्यात ते नाही आहेत, पण अशा मोठ्या माणसाचे आणि शेवटी लालबागच्या राजाचे, सिद्धिविनायकाचे आणि स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यावर या क्षेत्रात ही
जी आणि आमची मुख्य संस्था प्लॅटफॉर्म एंटरटेनमेंट मुंबई, जी देवकांगणे आणि अमर देवकर साहेब चालवतात, आज त्यांच्यामुळे सुद्धा एक वेगळा कॉन्फिडन्स आहे की आपण कला क्षेत्रात अजूनही आम्ही टिकून आहोत आणि हे करत राहिलेलो आहोत. आणि शेवटी सिद्धिविनायकाचा आशीर्वाद, स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर काय मागे वळून बघायची गरज नसते. आणि ते देवाच्या कृपेने त्याची भक्ती करत आम्ही हा आमचा कलेचा प्रपंच चालू. नक्कीच राहुलजी, आज या आपल्या दादर विभागामध्ये ह्या ज्या संस्था आहेत, हो ह्या संस्था कलाकारांना पुढे आणतात, नक्कीच हा, नक्कीच. कलाकारांना वाव देतात. म्हणून या संस्था आज या किती वर्ष टिकून आहेत आणि या ज्या परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. पण ह्या संस्था सगळ्या आणि शिवनेरी कट्टा तर फार एकदम अशी संस्था आहे की बऱ्याच वर्षापासून एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे त्यांना. आणि बरोबर मला एक अत्यंत चांगला अनुभव. आणि तिथे पुन्हा त्यांच्याबरोबर जज म्हणून पण काम करताना एक 3 वर्ष मी त्यांच्यासोबत जोडला गेलो. त्याबद्दल मला खरोखर एक अभिमान पण वाटतो आणि मी वर्षाचे पण आभार मानतो. आणि तिथे सोनवडेकर साहेब पण तिथे मार्गदर्शन आम्हाला लाभतच असतं. तर खरोखर चांगली संस्था आहे. आणि असेच आम्हाला एक वेगवेगळी मंडळ जी भेटत जातात आणि जो आमचा प्रवास चाललाय त्याबद्दल मी स्वामींचे आणि आपल्या लालबागच्या राजाचे आभार. म्हणजे त्यांच्याशिवाय, त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नसतं. आता राहुलजी, मला एक सांगा की तरुण कलाकारांना काय संधी द्याल? तर या ही जी तुम्ही बघितली त्याबद्दल काय सांगाल? नवीन कलाकारांनी कुठल्याही पद्धतीत एक निराश न होता त्यांनी फक्त जो बेसिक आहेत त्या बेसिकवर त्यांचे भर द्यावा आणि आवाज ऐकत राहणं आणि आवाज काढत राहणं हे फार महत्वाचं असतं. कारण साधा बेसिक म्हणजे आता निळू फुले साहेब असतील, त्यांची एक वेगळी शैली आहे. आणि निळू फुले साहेबांची शैली काय आहे, तर आता तो कलाकार कसा येतो थोडस दाखवतो तुम्हाला. आता काय म्हणायचं म्हणजे वा वा वा. आनंद झाला. आजच्या या पडक्या जंक्शनच्या या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आम्हाला आनंद झाला. आणि आपण कधी ऐकता येत नाही बरं. आमच्या बरोबर येतो मग काय मग हाय, निळू भाऊ म्हणाले ते बरोबर आहे. पॉडकास्ट जंक्शन सारखे कार्यक्रम जोरदार चालायला पाहिजे मंडळी. कारण अशा कार्यक्रमानं लोकांना जी उत्तेजना मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे, ती फार महत्वाची आहे बरं का. ना तू सुद्धा ये रे. अच्छा है, बहुत अच्छा है. यह ऐसा प्रोग्राम जो है वो एक से बढ़कर एक चलने चाहिए. आप भी सहभागी होइए. लोकांनी अशा कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या आणि हे कार्यक्रम असेच चालू राहू दो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ये देख, हिंदू का खून, ये मुसलमान का खून. हाँ, बता इसमें से हिंदू का कौन सा, मुसलमान का कौन सा? साले बनाने वाले ने फर्क नहीं किया, तू और मैं कौन होता है फर्क करने वाले? हाँ, अच्छा है, अच्छा. या बारकावे त्यांचे ते खूप पकडावे लागतात. मग तुम्ही त्या आवाजाशी खेळायला लागतात. पण ते बेसिक आहेत, ते त्यांचे डायलॉग असतील. मग ते करत राहणं, मग तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो, तो तुम्हाला वेगळ्या लेवलला तो घेऊन जातो. आणि पब्लिकशी इंटरॅक्ट करा, ज्यावेळेला पब्लिक तुमच्याशी जो तुम्हाला रिस्पॉन्स देतं, मग कुठल्या पंचला ते हसतात हे पकडणं तुम्हाला फार गरजेचं असतं. मग एकदा ते जजमेंट आलं पब्लिकचं की तुम्ही ती सभा जिंकली, तो सगळं मग तुम्हाला ते पब्लिकच डोक्यावर येतं. धन्यवाद हो, राहुलजी. धन्यवाद आपले सुद्धा. मित्रांनो, आज आपण मिमिक्री, नक्कल ही कशी करावी आणि त्याचे बारकावे काय ते आपण राहुलजींकडून शिकलेलो आहे.
आणि ती खूप माहिती मिळालेली आहे. राहुलजी आपले खूप खूप धन्यवाद. आपण या पॉडकास्ट सेक्शनमध्ये आलात आणि आम्हाला चांगली माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मला या पॉडकास्टला बोलवल्याबद्दल मी सोनवडेकर साहेबांचे तसंच पॉडकास्ट जंक्शनचे आणि आमच्या आशिषजी मोरे साहेबांचे अनेक अनेक आभार मानतो. कारण आज ते कॅमेऱ्याच्या मागे आहेत, आपल्याला दिसणार नाही, पण त्यांचे सुद्धा आभार. त्यांनी इथे आम्हाला बोलवलं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.